नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई शेती पिकाचे तातडीने पंचनामे करावेत असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेले आहेत. आता ट्विटर हँडलवरती ही माहिती दिलेली आहे. ही माहिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत येतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. शेती पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिलेली आहे. आता ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात विविध भागात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेती पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. जिल्ह्यात जून जुलै महिन्यासह ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेती पिके बाधित झालेली आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यात 44,588 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहेत. या यादीत 272 हेक्टर जमीन रखडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस, तूर, सोयाबीन, धान, मका आदी नुकसान झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित 53 कुटुंबातील 216 जणांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. अतिवृष्टीमुळे 896 घरांची औषध पतझड झाली आहे, तर 14 घरांची पुरवठा पतझड झाली आहे. 8 झोपडपट्ट्या गोठ्याची पतझड झाली असून 3 व्यक्ती मृत्यू झाले आहेत. यात 1 व्यक्ती जखमी झालेली आहे. तसेच 24 लहान व तर 19 मोठे जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. शेती पिकाच्या नुकसानीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते. यासाठी शासन स्तरावर पंचनामे सादर होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेती पिकाचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच या पंचनाम्यापोटी आवश्यक असणाऱ्या मदतीची रकमेची मागणी शासनाकडे नोंदवावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहे. मित्रांनो, आता जिथे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून ते नुकसान झाले आहे त्याचे पैसे भेटणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.